त्या संघर्षामधून तो शिकत शेवटी असं होतो की तो आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याच्या आतमध्ये हिंमत ताकद निर्माण होते आणि त्या हिंमत आणि ताकदीवर तो आपल्या पायावर उभा राहू शकतो। पण जर त्याची ती कमतरतावर त्यांनी जर मात नाही केली तर त्या कमतरताच्या अनुषंगाने मग त्याला कुठलीही जगाची ताकद उभी करू शकत नाही। त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केला दिव्यांगांना हिंमत देण्यासाठी, प्लॅटफॉर्म देण्यासाठी पॅरा टार्गेट शूटिंगच्या अनुषंगाने। आणि या ठिकाणी मी विशेष करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आमचे पाटील साहेब आणि केदारी मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचा विशेष करून मी इथं आभार प्रकट करीत आहोत की त्यांनी फार चांगल्या प्रकारे सपोर्ट केला। 2 वर्षे आम्हाला लागली याचा पाठपुरावा करण्यासाठी, पण शेवटी हा आता सक्सेस झाला। वरुण राजाला थोडी विनंती आहे, थोडीशी मोहलत द्या आम्हाला, आमचा कार्यक्रम चालू है, दिव्यांगांचा कार्यक्रम है, थोड़ा सी मेहरबानी और कर दे मेरे यार। अभी लोग आए हैं इतने कोशिश करके, थोड़ा सा रुक जा, ये जरा कुर्सी हटा ले, कुर्सी हटा। तर मी सर्वांना विनंती करतो की काहीतरी तुम्ही सजेशन देत असेल किंवा तुमची काय तक्रार असेल तर बिनधास्त निसमर्थपणे तुम्ही सांगू शकता। आणि या ठिकाणी इंटरव्हलच्या अगोदरचा काय पिक्चर आहे आम्हाला माहिती आहे। धन्यवाद सर। आता मी मान्यवरांचे मनोगत घेते। सो पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री रफिक खान सर यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचं विनंती करते। जय हिंद। ॲक्च्युअली दिव्यांग जो असतो त्याचा संघर्ष जन्मापासूनच सुरू होतो आणि त्याला जन्मापासूनच संघर्ष करण्याची सवय लागते आणि त्या संघर्षामधून तो शिकत शेवटी असं होतं की तो आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याच्या आतमध्ये एक हिंमत ताकद निर्माण होते आणि त्या हिंमत आणि ताकदीवर तो आपल्या पायावर उभा राहू शकतो। पण जर त्याची ती कमतरतावर त्यांनी जर मात नाही केली तर त्या कमतरताच्या अनुषंगाने मग त्याला कुठलीही जगाची ताकद उभी करू शकत नाही। त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केला दिव्यांगांना हिंमत देण्यासाठी, प्लॅटफॉर्म देण्यासाठी पॅरा टार्गेट शूटिंगच्या अनुषंगाने। आणि या ठिकाणी मी विशेष करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आमचे पाटील साहेब आणि केदारी मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचा विशेष करून मी इथं आभार प्रकट करीत आहोत की त्यांनी फार चांगल्या प्रकारे सपोर्ट केला। 2 वर्षे आम्हाला लागली याचा पाठपुरावा करण्यासाठी, पण शेवटी हा आता सक्सेस झाला आहे। वर कार्यक्रम चालू है, दिव्यांगांचा कार्यक्रम है, थोड़ा सी मेहरबानी और कर दे मेरे यार। अभी लोग आए हैं इतने कोशिश करके, थोड़ा सा रुक जा, ये जरा कुर्सी हटा लो, कुर्सी हटा लो। तर मी सर्वांना विनंती करतो की काहीतरी तुम्ही सजेशन देत असेल किंवा तुमची काय तक्रार असेल तर बिनधास्त निसमर्थपणे तुम्ही सांगू शकतात। आणि या ठिकाणी इंटरव्हलच्या अगोदरचा काय पिक्चर है आम्हाला माहिती है, किती भागदौड़ करावा लागते, क्या पापड़ बेलना पड़ता है। ये इंटरवल के बाद का पिक्चर आपको नजर आ रहा है कि इतना चमक धमक और लेकिन बिहाइंड द सीन उसके पीछे बहुत सारी मेहनत, बहुत सारा वक्त और बहुत सारी कुर्बानी देना पड़ती है, तब जाकर ये दिन नज़र आता है। ज़्यादा बोलना इधर मुनासिब नहीं है और मैं आगे का जो नियोजन है मैं मैडम को देता हूँ। जय हिंद, धन्यवाद। हेलो, पॅरा टार्गेट अध्यक्ष सहाय्यक आयुक्त रिक्वायर्ड लॉस ऑफ द लॉट ऑफ